स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डीएड बीएड धारक विद्यार्थ्यांना कंत्राटी शिक्षक भरती ज्या आचारसंहितेमुळे स्थगित केली होती, थांबवण्यात आली होती, त्या कंत्राटी भरतीला पुन्हा सुरुवात करण्यात आलेली आहे. काही जिल्ह्यांच्या ज्या जाहिराती आलेल्या होत्या त्यामध्ये जिल्हे नागपूर जिल्ह्याची याद आलेली होती, यवतमाळ जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, वर्धा जिल्हा या जिल्ह्यांच्या ऍड ज्या आहेत त्या येऊन गेलेल्या आहेत आणि त्यांची भरतीची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा झालेली आहे. परंतु जो 7 तारखेचा जो GR आलेला होता त्या GR मुळे पुन्हा ती भरती थांबवण्यात आली होती. त्याच्या मागचं कारण असं की 10 पेक्षा पटसंख्या कमी असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जे CTET धारक आहेत त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे. नंतर जे तिथले लोकल आहेत त्या गावातील विद्यार्थी आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. तेही विद्यार्थी मिळत नसेल तर तालुक्यातला, आणि तालुक्यातलेही विद्यार्थी मिळत नसेल तर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे, असं हे परिपत्रक होतं. या परिपत्रकामुळे काही जिल्ह्यांच्या ज्या भरती आहेत ते थांबवण्यात आलेल्या आहे आणि काही जिल्ह्यांच्या जे काही शिक्षणाधिकारी प्राथमिक विभागाच्या समोर सूचनापत्र लावलेलं होतं की ही भरती या ठिकाणी सध्या कोणत्या शिक्षकांचं समावेशन झाल्या नसल्यामुळे अजून आम्ही कंत्राटी शिक्षक भरतीची जाहिरात काढलेली नाही, त्यामुळे कोणीही विचारायला येऊ नये असे पण काही सूचनापत्रक त्या ऑफिसेसमध्ये लावलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, विषय असा आहे आता की आचारसंहिता संपलेली आहे, रिझल्ट सुद्धा लागलेला आहे, परंतु ही कंत्राटी शिक्षक भरतीच्या ज्या जाहिराती आहेत त्या येणं सुरू झालेल्या आहेत. म्हणजे हे जे परिपत्रक आहे त्या जिल्हा परिषदेचे परिपत्रक त्या ठिकाणून काढण्यात आलेले आहे. म्हणजे याच्यात हालचाली सुरू झालेल्या आहे या संदर्भात. कारण जे मित्र आहेत, विस्तार अधिकारी आहेत, शिक्षण विभागामध्ये वरिष्ठ लिपिक आहेत, आस्थापनामध्ये या संपूर्ण विद्यार्थ्यांकडनं किंवा आपले जे मित्र आहेत त्यांच्याकडनं माहिती काढली असतात त्याबद्दल हालचाली सुरू झाल्या असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये या 7 जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त जे राहिलेले जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांमध्ये जागा रिकाम्या आहेत म्हणजे खाली आहेत, जशा 10 पेक्षा पटसंख्या कमी असणाऱ्या ज्या शाळा आहेत या शाळांमध्ये त्या जिल्ह्याच्या माध्यमिक किंवा प्राथमिक जे काही प्राथमिक शिक्षण विभाग आहे त्या प्राथमिक शिक्षण विभागाला आपल्याला भेट द्यायची आहे आणि याबद्दलची शहानिशा करून माहिती काढायची आहे. आणि तुम्हाला जी काही माहिती मिळत असेल किंवा एखादं परिपत्रक जर मिळत असेल किंवा सूचनापत्र मिळत असेल त्या जिल्ह्याचं, तर आपला जो ग्रुप आहे स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग आणि टेलिग्रामचा सुद्धा एक ग्रुप आहे स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग, या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला व्हिडिओच्या याच्यामध्ये लिंक टाकतो आहे. त्यामध्ये तुम्हाला ते सूचना टाकायची आहे स्वतः तुम्ही, कारण या ग्रुपला 2 ते 3 हजार विद्यार्थी जुळलेले आहेत, ज्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहे महाराष्ट्रातील त्यांचा सुद्धा फायदा होणार आहे. म्हणून आवर्जून या डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंकला जुळायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपले रिलेटिव्ह असतील, मित्र असेल, त्यांना सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जर कोणी असेल तर त्यांना आवर्जून त्या शिक्षण अधिकारी कार्यालय प्राथमिक मध्ये पाठवा आणि याबद्दल विचारणा करायला लावा, जेणेकरून आपल्याला संपूर्ण विद्यार्थ्यांना याची माहिती मिळेल. आणि नक्कीच येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हे जाहिराती पडणार आहे, कारण आता तुम्हाला माहिती आहे मंत्रिमंडळ बसणार आहे आणि त्यानंतर या प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रिया संपूर्ण सुरुवात होणार आहे. लाडका भाऊ योजनेच्या संदर्भात सुद्धा मी काल व्हिडिओ बनवलेला आहे, त्या सुद्धा पगारवाढीच्या संदर्भात आणि पगारच्या संदर्भात. काही विद्यार्थ्यांचे पगार 3-3 महिन्याचे झालेले आहेत, ज्यांचे झाले नाहीत त्यांचे नक्की होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याकरिता ही माहिती करता आपण हा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जे अपडेट करिता आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.